जर सिया दोषी असेल तर सियालाही लोहगडावरून ढकलून द्या, असं थेट विधान सिया गोयलच्या आईने केलं आहे। केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात सियाचं नाव आल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती। होणाऱ्या पत्नीनेच आपल्या होणाऱ्या पतीला संपवल्याने अनेकांना धक्का बसला होता। सियाला केतन बरोबर लग्न करायचं नव्हतं, तिच्या घरच्यांनी जबरदस्तीने तिचं लग्न लावत होते, म्हणून तिने हे पाऊल उचललंय, अशा बातम्या माध्यमांमध्ये सुरू आहेत। परंतु हे सगळं सुरू असतानाच सियाच्या आईवडिलांनी मात्र वेगळे दावे केले आहेत। काय म्हणाले सियाचे आईवडील, या प्रकरणाचा तपास आतापर्यंत कुठवर आलाय व काय नवीन खुलासे करण्यात येत आहेत, पाहूयात आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अनिकेत जाधव व तुम्ही पाहत आहात टाइम महाराष्ट्र। केतन अग्रवाल हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला, पण त्याहून अधिक त्याच्या हत्येनंतर जे हेवे दावे करण्यात येत आहेत ते अत्यंत धक्कादायक आहेत। जेव्हा पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास करायला सुरुवात केली होती, तेव्हा सिया गोयल हिला केतन अग्रवाल याच्याबरोबर लग्न करायचं नव्हतं, तिचं प्रेम चेतन चौधरी बरोबर होतं, म्हणून तिने केतन अग्रवाल याची हत्या केली असं समोर आलं होतं। तिने आपल्या कुटुंबियांना देखील चेतनबद्दल सांगितलं होतं, परंतु तिच्या कुटुंबियांकडून देखील तिचा विरोध झाला। सियावर लग्न करण्याची तिच्या घरच्यांनी जबरदस्ती केली, त्यामुळे तिने केतन अग्रवाल याला मारण्याचा कट रचला, अशी माहिती समोर आली होती। मात्र आता स्वतः सियाच्या आईवडिलांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत। एका मुलाखतीदरम्यान सियाच्या आईने हा खुलासा केला। केतन अग्रवालच्या हत्येने मला देखील धक्का बसला आहे। जेवढं दुःख केतनच्या परिवाराला आहे तेवढंच दुःख मला देखील झालं। सिया आणि केतनमध्ये काही मतभेद होते असं सियाने कधीच सांगितलं नाही। मला कधी असं वाटलंच नाही की सिया व केतनमध्ये भांडणं असतील, तिचं केतनवर चांगलंच प्रेम होतं, असं सियाच्या आईने म्हटलंय। एवढंच नाही तर केतनच्या हत्येबाबत देखील बोलताना त्यांनी एक मोठा दावा केला। सियाला लोहगडावर ट्रेकिंगला जायचंच नव्हतं, केतननेच सियाला सोबत घेऊन लोहगडावर जायचा प्लॅन बनवला होता। तिने मला व्हिडिओ कॉलवर केतनला लोहगडला जायचा प्लॅन कॅन्सल करायला देखील सांगितलं होतं, असा मोठा दावा सियाच्या आईने केलाय। एवढंच नव्हे तर सियाचा या सगळ्यात काहीही दोष असेल तर सिया यामध्ये आरोपी असेल तर तिलाही त्या गडावरून खाली फेका, असं मोठं विधान तिच्या आईने केलंय। पोलीस सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत। यामध्ये त्यांना सिया व तिचा बॉयफ्रेंड चेतन यांचा एका कॅफेमधील CCTV देखील सापडलाय। मिळालेल्या माहितीनुसार या कॅफेमध्येच चेतनला मारण्याचा कट रचण्यात आला होता। तरी पोलीस या प्रकरणाचा आणखी सखोल तपास करत आहेत। याचा तपास करत असताना पोलिसांनी सियाच्या भावाला देखील या प्रकरणात चौकशीसाठी ताब्यात घेतलंय, अशी बातमी आता समोर येत आहे। तरी या संपूर्ण प्रकरणात आणखी काय काय खुलासे होतात हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। तरी या संपूर्ण प्रकरणावर आपलं मत काय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा।